कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला असून शरद मोहोळच्या खुनामागे मास्टर माइंड कोण हे दोन आरोपींना माहिती असण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली आहे। दरम्यान दोन वकिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट रवींद्र पवार आणि ॲडव्होकेट संजय उडान अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या वकिलांची नावं आहेत। गँगस्टर शरद मोहोळचा भर दुपारी खून करण्यात आला। या खून प्रकरणात दोन वकिलांसह 8 जणांना पोलिसांनी अटक केली होती। दरम्यान हे दोन वकील आरोपी सोबत पोलिसांना मिळाले होते, त्यामुळेच त्यांना अटक केली होती। परंतु त्यांनी आरोपींचे वकील पत्र घेण्यास आम्ही भेटलो होतो असं सांगितलं। मात्र या गुन्ह्यात दोन्ही वकिलांचा सहभाग दिसून आला। आरोपीकडे केलेल्या तपासात दोन वकिलांना पुण्यातील मास्टरमाइंड माहिती असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तर त्यांनी खुनानंतर आरोपींना पळून जाताना नातेवाईकांनी सिम कार्ड दिलं होतं। वकिलासोबत असताना त्यांनी एका मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। संबंधित अधिकाऱ्याने मुंबईला या किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात हजर व्हा असं सांगितलं होतं, पण हे कात्रज चौकातून पुढे कोल्हापूरच्या दिशेने गेले। आरोपींनी 4 पिस्तूल आणले होते। गुन्ह्यात 3 पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत, तर 1 पिस्तूल जप्त करायचं आहे अजून, त्याबाबत अधिक तपास करायचा आहे। त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती, पण न्यायालयानं दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल फिरवणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे। धनंजय वटकर, सतीश शेंडगे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। मोहोळ खून प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवलेला आहे। आरोपींना पिस्तूल कोणी पुरवली याचा शोध घेताना मिळालेल्या माहितीनुसार खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांना वटकर व शेंडगे यांनी पिस्तूल पुरवल्याचं उघड झालं। त्यानंतर दोघांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे।